काय नाव आहे मावशी, कशासाठी आलता इथं? लक्ष्मी अशोक देवकोटे. हां लाडक्या बहिणीच्या पगारीसाठी आलतो. हां आता जिल्हा ऑफिसला गेला होते म्हणजे मंत्र्याला होते. पण आता काय करावं, एकदा पैसे येत नाही, एकदा बी आले नाही, दुसऱ्याचे चालले तर तिसरी चक्कर होईल. आता तिसऱ्या चक्करला प्रत्येक चक्करला 500 पैशांना कुठं चाललं, गरिबांना पोट भरावं का ते करावं. मग आता ते कानातलं होतं ते बी हरपलं वाटून. मग आता कशानं पैसा तिकीट खर्च करायचं, यायचे ते बी देईन होते, ते दुसऱ्याच्या खात्यावर चालले. आता त्या ऑफिसला गेला होते म्हणजे इथं जा, जिल्ह्याला गेला इथं जा म्हणून. आता केस करा म्हणाय, केस गरिबांना करून गावात काही करावं. ओके ओके चक्रा मारतो तुम्ही? मी बालाजी शेळके, हे माझी मेहुणी आहे लक्ष्मीबाई अशोक देवकोटे. ह्यांनी लाडक्या बहिणीसाठी अर्ज केला, पण ह्यांचं चुकून CSC केंद्रावाल्याकडून चुकून झालं आहे काय झालं काय माहिती नाही. पण आधार नंबर त्या रवीना मोरेचा दाखवतो आहे आणि त्याच्यावर पगार चालली. आता आमची ही तिसरी वेळ आहे इकडे यायची. आणि येता येता एकदा ते सांगायचं कानातलं येताना रस्त्यात पडलं 2.5 ग्रॅमचं, ते हुडकून बेजार झाला. आणि आज बी ते डायरेक्ट म्हणते ते केस करा. आता केस कुणावर नेमकी करायची, CSC केंद्रावालीवर करायची का ह्या ऑफिसवर करायची? कोण म्हणलं इकडे जावा म्हणून? ह्याच्या तहसीलला गेलता, तहसीलला सांगितलं की तुम्ही जिल्हा केंद्रात जावा. मग त्याच्यामुळं आलता इथं आम्ही. काय म्हणलं इथं? तर ही म्हणते पोस्टानं पाठवले आम्ही मंत्रालयात जावा म्हणतात. आता मंत्रालयात शक्य नाही आमचं जाणं. मागणी काय आहे प्रशासन? आमची मागणी एवढीच की इथून मागं झालेली जेवढी पगार आहे तेवढी आम्हाला मिळावी आणि इथून पुढं पगार सुरळीत व्हावी. कशाची पगार आहे? लाडक्या बहिणीचे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.